श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केडकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 214 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 214. वैष्णवांचा अभिमान निरास. रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची म्हणून 2 गावे आहेत. एक वेळ असे झाले की सरकारमधून हे दोन्ही गावे वैष्णवांना इनाम होते. पुढे असे झाले की सरकारकडून गावचे इमानासंबंधाचे कागदपत्र हजर करावे, नाही केल्यास दोन्ही गावे जप्त केली जातील असा हुकूम वैष्णवांना आला. वैष्णवांनी अधिकाऱ्यांना कळवले की इनामासंबंधाचे कागदपत्र आमच्याजवळ नाहीत. पुढे ते दोन्ही गावं सरकार जप्त होऊन उत्पन्नही सरकार जमा झाले. वैष्णवांच्या डोळ्यांवर जो जहांगीरीचा धूर होता तो नाहीसा झाला. पुढे ते सर्वजण चिंतेत पडले. काही उपाय सुचेना. त्यावेळी श्री स्वामी समर्थांची स्वारी शिवकांचीत होती. त्यावेळी ते सर्व वैष्णव श्रींच्या दर्शनाला आले आणि साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करू लागले. महाराज, हे 2 गावं वंशपरंपरेने आम्हाला इनाम मिळत होते, परंतु त्या इनामासंबंधाने आमच्याजवळ सनदा किंवा कागदपत्र नसल्याने दोन्ही गावं सरकार जमा झाले. महाराज, आमची उपासमार होत आहे, तर या संकटात आम्हाला काहीतरी उपाय सांगा. अशी प्रार्थना करून सर्वांनी श्रींचे पाय धरले. महाराजांना त्यांची दया आली आणि ते म्हणाले, जा, सर्व अधिकाऱ्यांना बोलून आणा. अशी आज्ञा होताच वैष्णवांनी अधिकाऱ्यांना बोलून आणले. महाराज त्यांना म्हणाले, काय रे गाढवांनो, आमचे गाव जप्त करून आम्हाला उपाशी मारता का? अधिकारी म्हणाले, महाराज, सरकारचा असा हुकूम आहे की या गावासंबंधाने काही कागदपत्र दाखविल्यास परत गाव सोडून देऊ. समर्थ म्हणाले, जा, या समोरच्या नदीत एक मोठा दगड आहे, त्यावर लिहिलेले आहे, पहा, जा. नंतर तो दगड अधिकाऱ्यांनी काढून वाचू लागले. तो शंका संवत्सर, मास, तिथ, वार, मूळ पुरुषाचे नाव, कोणी कोणास इनाम दिले, का दिले, अशी सर्व हकीकत त्या दगडावर लिहिलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. अधिकाऱ्यांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला, प्रार्थना केली की आम्ही जप्त केलेले गाव सोडून दिले आहे असे सांगून सर्व अधिकारी निघून दिले. वैष्णवांनी पुष्कळ प्रकारे श्रींची स्तुती करून षोडशोपचार पूजा नैवेद्य केला आणि स्वामी नामाचा जय जयकार करीत ते आनंदाने घरी निघून गेले. येथे बखर क्रमांक 214 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.